सावली, सावली, हे काय अशी का बसलीस तोंड काढून? ठीक आहे, माझ्याकडे ना अशी एक बातमी आहे जी ऐकल्यावर तुझ्या चेहऱ्यावर लगेच स्माइल येईल. कोणती बातमी? सावली, आईने सारंगला तुझ्या घरी येण्याची परवानगी दिली आहे. काय? विठ्ठला, तुझे खूप खूप आभार. सावली, तुझ्यासाठी उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे. एका प्रकारे तुमच्या नात्याची नवीन सुरुवात होणार आहे. अगं, हे देवाचेच संकेत आहेत. मी तर विठ्ठलाला प्रार्थना करेन की तुमचा हा प्रवास म्हणजे तुमच्या नात्याचा नवा अध्याय ठरो. तशी माझी खात्री आणि श्रद्धा सुद्धा. विठ्ठला, नेमकं काय चालू असतं रे तुझ्या मनात? तुम्ही शोधतो तो म्हणजे पाहिलं का तुझं नवीन घर? बाबर, बाबर, तुझी नवीन खोली आवडली का? हो, आजपासून तू इथे राहायचा? नाही नाही, भाडं पिढं काही नको. तू फक्त तिथं बसायचं त्या टेबलावर. तू माझ्याकडे पाहायचं, तुझ्याकडे पाहणार. कसला गोड आहेस ग तू. काय म्हणलास? या घरी कसं आलो? आलं बाळ. मेल्यामुळं काही हातीच लागलं नाही. जयंती आई है तो कुछ न कुछ लेके तो जाएगी. जायचं का? कळलं का कसं आला ते? आता काही घाबरायचं नाही, निवांत राहायचं या घरी. काय डान्स करायचा? नाही, कशाला उगाच. बरं, तू म्हणतेस तर करूया. गाणं कुठलं सांग बरं. बेबी ब्रिंग इट ऑन. सेम. हे काय आहे काय? कोण आहे ना? जत्रेत हरवलेला तुमचा एखादा भाऊ दिसतोय जणू. हे जत्रेत हरवलेला भाऊ असू दे, पण कुठून आणला? कुठे सापडला तुला? दुबईची माझी मैत्रीण नाही का, तिने कुरिअर केलाय. आली मोठी दुबईची मैत्रीण. तुझी साधी गावात पण एक मैत्रीण होईना आणि मोठी दुबईची. खरं खरं सांग, ही काय जी वस्तू आहे ती तू सावलीच्या घरातून तर नाही आणलीस ना? तुला संशय घेत आहे ना माझ्यावर? हा? पण तुम्हाला काय म्हणायचंय? मी तिकडे गाव चोरी केली. कोत्तलवारांच्या घरातली पोरगी आहे मी. हे असे चोरी बिरीचे धंदे आम्ही नाही करत. असं कप्पाट उघडलं ना की ढीगभर नोटा पडतात आमच्या अंगावर. नाही हो, नवरा असून तुम्ही कधी माझी हाऊस माऊस केली नाही. स्वतःसाठी जरा काही करावं म्हणलं तर चोरी तर घ्या माझ्यावर. लगेच सिम कट करून टाका. काय करायचं मी? काय करायचं याच्या व्यक्तीला? नाही 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 नाही, मला एक कळ ना. घरातून आपण जेव्हा निघालो तेव्हा ही काही वस्तू तुझ्या हातात नव्हती.
आणि आता सावलीच्या घरातून आपण इकडे आलो तर ही वस्तू डायरेक्ट तुझ्या हातात कशी काय मिळाली तुला? चोरी चाळ घ्यायचा ना तुम्हाला माझ्या चोरी चाळ घ्यायचा ना? काय मला सांग बघा, आता हेच राहिलंय माझ्या. कुठून आणली? भैरवी काय करतेस तू? अगं किती याद राख, तू तयार केलेलं जग एक ना एक दिवस नक्की कोसळणार. तारा सुद्धा तुझ्यापासून दूर जाणार, तसा आज मी जातो कायमचा. मम्मा तुझ्यासाठी फोन आहे. नमस्कार, भैरवी वसे बोलते. हा नमस्कार भैरवी मॅडम, रामभाऊ पाटील बोलतोय. बोला रामभाऊ, आज कशी आठवण केली? अहो दरवर्षीप्रमाणे आमच्या गावात होणाऱ्या हरिनाम सप्ताहामध्ये आपल्या ताराचा कार्यक्रम ठेवायचा विचार सुरू होता आमचा. बर, कुठे आहे कार्यक्रम? अहो आळंदीमध्ये आहे कार्यक्रम, जुन्या विठ्ठल मंदिराजवळच. अच्छा, जुनं विठ्ठल मंदिर म्हणजे तुम्ही एकनाथ भागवत आहे त्यांच्या घराजवळ ते मंदिर आहे त्याच्याबद्दल बोलताय का? अहो अगदी बरोबर ओळखलात तुम्ही. अरे वा, काहीच हरकत नाही, करूया ना. कधी करायचा आहे कार्यक्रम? सावलीच्या घरी जाणं आहे का? हो. मग तर अगदीच सोपं जाईल. ठीक आहे रामभाऊ, तुम्ही कार्यक्रमाची तयारी करा, आपण करूया हा कार्यक्रम. आणि हो, यावेळी कार्यक्रम एकदम दणक्यात व्हायला पाहिजे बरं का. अरे वा, काय विशेष? कारण यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रूपम कॉस्मेटिक्सचे मालक सारंग मेहेंदळे येणार आहेत. चला ठेवतो. काय झालं मम्मा? जो चेहऱ्यावरचा रंग का उडालाय? कार्यक्रम सावलीच्याच घरी आहे, पण तिथे सारंगही असणार आहे. जावय बापू येणार आहेत तेव्हा काहीतरी गोडा धोडाचं करायला पाहिजे. हा अजून काय काय ऐकून घ्यायचं मी या घरात? अगं जयंती, काय झालं? कशाला रडतीये? मला काय विचारता? विचारा ना तुमच्या सुपुत्राला, विचारा काय झालं ते. कशाला आले मी या घरात? कशाला आले मी इथं? माझ्या बाहेर एक एवढी श्रीमंती वाहते हो. इथं 18 विश्व दारिद्र्य तरी लग्न केलं मी यांच्या बरोबर. आणि आज बायको एवढी धाय मोकळून रडतीये तर या पाषाण हृदयी माणूस विचारत पण नाही. नाही गाई त्याच्या नादाला मी सांगते काय झालं. त्यांनी माझ्यावर चोरीचा आळ घेतला आणि तो पण कुणाच्या घरी माहितीये का? सावळीच्या घरी हो. तिची वहिनी ना, मी तिच्या घरी चोरी करेन का हो? सारंगरावांना आणि तिला आपल्या घरी राहायला मी माझी खोली दिली ना, माझ्या काळजावर दगड ठेवून. दगड कसला? डोंगर ठेवला, मोठा डोंगर दिली ना. यांनी काय केलं? चोरीचा आळ घेतला. सगदेवा, अरे असं चोरीचा आळ घ्यायचा असतो का घरच्या सुनेवर? एवढीशी वस्तू आहे हो, एवढीशी. ती पण दुबईत माझ्या मैत्रिणीनं पाठवली. याला पटत नाही. नाही मान्य आहे, मी चोरी करणाऱ्यातली वाटते, पण कुठे चोरी करावी एवढी तरी अक्कल असेल की नाही मला. जावळीच्या घरी काही मान बी नाही की नाही मला तिथं. सगदेवा हे खरं आहे. चल माफी माग. अहो बाबा, माफी माग म्हणलं ना. सासरे पो, तुमच्यामुळे TRP वाढणार आहे बरं. खरं तुम्ही माझी सतत बाजू घेता. आता सांगताच आहे तर म्हणावं सर मागा जरा माफी. म्हणजे हात पाय जोडून अशी मागा म्हणावं. नाही सारखं टचा बोलतात ना, मग माफी मागायला काय प्रॉब्लेम आहे? नाही माझं काही म्हणणं नाही बघा, पण तुम्ही सांगताय तर मस्त व्यवस्थित सीन होऊ द्या ना. उगाच लेचा पेचा नको. सगदेवा माफी माग. माफ कर. ऐकू आलं तुम्हाला? तुम्हाला ऐकू आलं सासूबाई? हा, आपू भाऊजींना उठवून विचारू का त्यांना ऐकू आलं का म्हणून? हा,
अरे बाबा सगदेवा माग ना माफी. जयंती मला माफ कर. नाक्यावर राहत नाही मी, हित बाजूला उभी आहे. नाजूक आहे हो मी, हार्ट अटॅक येईल मला अशा वागण्यात या माणसाच्या. सकदेवा, तुला माहिती आहे ना ती कशी आहे ती, कशाला तिच्या नादी लागतोयस. बरोबर बोलताय बाबा तू. आली या भोगाशी असावे सादर. तुळशी आई, तू ह्याच्या आधी कोमेजली होतीस, पण आता जशी बहरतेस ना तसाच माझा संसार बहर होते. मी आज माझ्या माहेरी चालले. आता ह्या घराची जबाबदारी तुझ्यावर आहे. माझ्या सासरच्यांची आणि या घराची काळजी घे. हं? प्रार्थना करते तुला. सावली झाली तयारी? हो वहिनी. खरं तर मलाही यायला आवडलं असतं. वहिनी, मला जमलं तर नक्की या. हं? आणि राजकुमार भाऊजींना अगं त्यांनाच तर यायचं नाही आहे ना. बरं असो, काल जे काय सांगितलंय तुला लक्षात आहे ना? मग आजचा प्रवास त्याचीच नांदी असं समज. काळजी घे स्वतःची आणि घरच्यांना माझा नमस्कार सांग. देवर भी गाली देवे ससुराल के बाई, हिला बी काम करता येतं? हा सूर्य का पश्चिमेला उभाला वाटतं. काय पाहताय असं डोळे फाडून फाडून? अहो मीच आहे तुमची लाडकी जयंती. जयंती, अगं आमच्या डोळ्यांना विश्वासच बसत नाहीये. लग्नानंतर पहिल्यांदा तुला काम करताना बघतोय आम्ही. अगं या दिवसाची आतुरतेने आम्ही वाट बघत होतो. किती भाग्याचा दिवस आहे आज. आणि आज ह्यो दिवस याची देही याची डोळा पाहिला. होटलवर घराण्यातली मुलगी भागवतांच्या घरी काम करते. हे हा दिवस खरंच आमच्यासाठी भाग्याचा आहे बघ. दादा,
म्हणजे आता टीव्हीवर बातमी येणार, जयंती भागवत यांनी केली त्यांच्याच खोलीची साफसफाई. भाऊजी, जयंती भागवत कोट्टलवार नाही म्हणजे कोट्टलवारांना विसरून कसं चालेल नाही का? पण जयंती, तुला सांगू का, तू खोलीची साफसफाई करायचं मनावर घेतलं ना, त्याच्यामुळे खोली पाय कशी चकाचक दिसते. तुझी ना नजरच काढायला पाहिजे बाई. बस सासूबाई बस, बस झालं माझं कौतुक. हा, झाडावर चढवणं बस झालं का बरं? तुम्ही पण थोडं काम करा. दमले मी आता. जा जाऊन मस्त सरबत घेऊन या. हा? जा जा. आणि अजून एक गोष्ट, ते सारंगराव खोलीत येईपर्यंत की नाही कोणी पाय बी टाकायचं नाही. तेव्हा निघा 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 निघा, चला चला निघा, चला 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 चला, बाहेर बाहेर वाचा त्यांनी, चला. जयंती वहिनीचं इतकं चांगलं काम बघून जर सारंग दाजींनी सोन्याने भरलेला हंडा दिला तर? कोट्टलवार नगरीतील महाराणीचा विजय असो. कोट्टलवार नगरीतील महाराणीचा विजय असो. कोट्टलवार नगरीतील महाराणीचा विजय असो. जयंती, सरबत. ए जयंती, सरबत त्यातून भारी वाटतं नाही ऐकायला. जयंती भागवत माझं बाई मनच नाही आता काम करायचं. सासूबाई घ्या बरं उरलेली रूम आवरून, मी जरा आता आरामच करते. भारी भारी स्वप्न पडतात बाई मला आजकाल. हांड्यावर हांडे, त्यावर ठेवली सोन्याची परत. कोट्टलवारांचं नाव काढते भागवतांच्या घरात. अरे वा, पॅकिंग करतोयस? जाण्याची खूप घाई दिसते. अस्मीचा मेसेज आला परत. वहिनी, मला असं वाटतं की अस्मीचा विचार नको करायला आपण. अस्मीचा मेसेज जरी आलेला असला तर जोपर्यंत ती माझ्या समोर येत नाही तोपर्यंत मला कुठल्याच गोष्टीवर तिचा विश्वास नाहीये. कारण काय सारंग? कारण अस्मीचे आई वडील खोटे होते हे समजलंय मला. पण अस्मीचं काय? तिच्या प्रेमाचं काय? अस्मी खरी होती ना सारंग? जरा आईला भेटायचं होतं मला. मी आलोच, बोलू आपण नंतर. सॉरी.